पक्षाच्या या व्यासपीठावर जी तरुणाई महाराष्ट्रातली आहे, काही जणांनी हाही ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे की भलेही मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल, पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। हेच 2024चं खऱ्या अर्थानं मिशन आहे। एवढं जर आपण केलं तर 24च्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय, या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं। एवढं सांगतो, काही जणांना या ठिकाणी असं वाटतं दादांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत निर्णय घेत असताना अनेक दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल, याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून जात होतं तर दादा जात होते। दादा, आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, या नेतृत्वाला जपण्याचं कामही आम्ही करू। फक्त एवढंच सांगतो, आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वाद्याचा पक्का अजित दादा, शब्दाचा पक्का अजित दादा। आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणारं नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत। हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो। एवढंच या ठिकाणी बोलतो, आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या 25 नाही तर 50 वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल, हे लक्षात घ्या। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। तर पुण्यामध्ये अजित पवार गटाचा मेळावा, त्याचबरोबर शरद पवार गटाचा मेळावा देखील या ठिकाणी सुरू आहे। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचं आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे।